नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा कालखंडात डोकावणार आहोत जो खूपच इंटरेस्टिंग आहे, पण तितकाच थोडा गोंधळात टाकणारा आहे. गोष्ट आहे पर्शियन साम्राज्याची आणि त्याच्याशी जोडलेल्या बायबलमधील काही महत्त्वाच्या घटनांची. हो, विशेषतः ज्यू लोकांची बॅबिलॉनच्या गुलामगिरीतून सुटका आणि जेरुसलेममधील मंदिराची पुनर्बांधणी. आणि आज आपलं ध्येय हेच आहे की या सगळ्या गुंतगुंतीच्या धाग्यांना एकत्र विणून एक सुसंगत गोष्ट तयार करायची. म्हणजे नक्की कोणते राजे होते, त्यांनी जेरुसलेमला पुन्हा उभं करण्यासाठी कोणते निर्णय घेतले, आणि या सगळ्याचा एका प्रसिद्ध भविष्यवाणीशी काय संबंध जोडला जातो. अगदी. चला हा सगळा गुंता सोडवायचा प्रयत्न करूया. हो, आणि हे स्रोत यासाठी खास आहेत कारण ते फक्त तारखा आणि घटनांची जंत्री देत नाहीत, तर त्यामागे दडलेले अर्थ, नावांमध्ये असलेला गोंधळ आणि काही वैयक्तिक मतही म्हणतात. त्यामुळे इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो. म्हणजे एका ऐतिहासिक डिटेक्टिव्ह कथेसारखं वाटतंय हे. एक प्रकारे हो. खरं सांगायचं तर या राजांची नावं नेहमीच गोंधळात टाकतात. म्हणजे शाळेत वाचलेलं आठवतं, पण कोण कधी आलं हे लक्षात ठेवणं म्हणजे एक आव्हान आहे. चला आज हा गुंता सोडवूयाच. या स्रोतांमधली पहिली आणि सगळ्यात मला वाटते धक्कादायक गोष्ट म्हणजे अहश्वेरोश किंवा अर्थशस्त्र ही कदाचित राजांची खरी नावं नव्हतीच. अगदी बरोबर. ही त्यांची पदवी किंवा बिरुदावली असण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा. जसं इजिप्तमध्ये राजाला फॅरो म्हणायचे हो. किंवा रोममध्ये सीझर, ते त्यांचं वैयक्तिक नाव नसायचं. अहश्वेरोश म्हणजे आदरणीय राजा किंवा अर्थशस्त्र म्हणजे ज्याचे साम्राज्य सत्यावर आधारित आहे, असे काहीतरी अर्थ असू शकतात. अरे वा. म्हणजे एकाच राजाला वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात असेल. हो. यामुळे तर इतिहासात मोठा गोंधळ उडत असणार. आणि तोच गोंधळ आपल्याला अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये दिसतो. पण एकदा हे कळलं की नावं म्हणजे पदवी असू शकते की अनेक विरोधाभास आपोआप सुटतात. तर या स्रोतानुसार या कथानकात मुख्य 5 पात्र आहेत. पहिला कोरेश, सायरस, ज्याने ज्यू लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलं. ठीक आहे. दुसरा त्याचा मुलगा कॅम्बिसेस. तिसरा दार्यावेश, दारियस, ज्याने साम्राज्याला स्थिरता दिली. ओके. चौथा त्याचा मुलगा क्षयर्ष, झर्क्सेस, ज्याला अनेक जण अज्वेरोश नावाने ओळखतात. अगदी. आणि पाचवा अर्थशस्त्र, आर्टाक्सर्सेस I. आणि याच कथानकात मर्दखाय आणि एस्तेर यांचीही एंट्री होते. हो, त्यांना बॅबिलॉनला हद्दपार करण्यात आलं होतं. हो, पण इथे स्रोतलेखक एक वेगळा मुद्दा मांडतात. कोणता? परंपरेनुसार एस्तेरच्या कथेतला अज्वेरोश राजा म्हणजे क्षयर्ष जरकेजी मानला जातो. पण या स्रोतांचे लेखक म्हणतात की ते या मताशी सहमत नाहीत. अच्छा. त्यांच्या मते जर आपण घटनांचा क्रम आणि कालगणना पाहिली तर तो राजा वेगळा असू शकतो. वा. हे मत पारंपरिक समजुतीला एक प्रकारे आव्हानच देतं. नक्कीच. म्हणजे आपण चित्रपटात किंवा कथांमध्ये जे पाहतो ते कदाचित पूर्ण सत्य नसेल. इंटरेस्टिंग. तर नावांचा हा गोंधळ बाजूला ठेवला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की या पर्शियन राजांनी काहीतरी मोठे निर्णय घेतले होते, ज्यांना आपण शाही फरमान म्हणतो. बरोबर. आणि याच फरमानांनी जेरुसलमची कहाणी अक्षरशः बदलून टाकली. पहिला फरमान तर खूपच प्रसिद्ध आहे, जो कोरेशने काढला होता. अगदी. पहिला फरमान कोरेश, अंदाजे इसवी सन पू 537, हा एक ऐतिहासिक क्षण होता. म्हणजे विचार करा, 70 वर्षांपासून एक संपूर्ण समाज आपल्या मायभूमीपासून दूर गुलामगिरीत जगतोय. आणि अचानक एक राजा येतो आणि त्यांना सांगतो तुम्ही आता घरी जाऊ शकता. अविश्वसनीय आहे हे. इतकंच नाही, तर त्यांनी जेरुसलममधील उद्ध्वस्त झालेलं मंदिर पुन्हा बांधायलाही परवानगी दिली. आणि आपल्याला हेही दिसतं की परत जाणाऱ्या लोकांच्या पहिल्या गटात मर्दाखीचाही उल्लेख आहे. हां, त्या लोकांसाठी आशेचा एक प्रचंड मोठा किरण असणार. हो ना? पण एक मिनिट, कोरेशसारख्या मोठ्या आणि शक्तिशाली राजाने परवानगी दिलेलं काम अचानक कसं थांबलं? म्हणजे साम्राज्यात कोणी त्याच्या निर्णयाला आव्हान देऊ शकलं? आणि इथेच राजकारण आडवं आलं. अच्छा. कोरेश उदार होता, पण त्याचा मुलगा कॅम्बिसेस, ज्याला काही स्रोतांमध्ये अर्थशस्त्र असंही म्हटलंय, त्याला साम्राज्याच्या सीमांवर होणारी बंडखोरी जास्त महत्वाची वाटत होती. म्हणजे त्याचं प्राधान्य वेगळं होतं. हो. आणि जेरुसलेमच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी राजाचे कान भरले. त्यांनी पत्र लिहून तक्रार केली की हे ज्यू लोक फक्त मंदिर नाही तर तटबंदी बांधून तुमच्या विरुद्धच बंड करतील. हे शहर पुन्हा एकदा डोईजड होईल. म्हणजे राजकीय दबाव. बरोबर. या दबावाखाली येऊन कॅम्बिसेसने कामावर बंदी आणली.
म्हणजे एका राजाने सुरू केलेलं काम दुसऱ्याने राजकीय कारणांसाठी थांबवलं. म्हणजे उत्साहाने सुरू झालेल्या कामावर पाणी फिरलं गेलं. लोकांची निराशा झाली असणार. खूप. मग पुढे काय झालं? काम कायमचं थांबलं का? नाही. काही वर्षांनी दार्यावेश नावाचा एक अतिशय संघटित आणि प्रशासकीय कौशल्य असलेला राजा गादीवर आला. ज्यू नेत्यांनी त्याच्याकडे जाऊन सांगितलं की आम्हाला मूळ परवानगी खुद्द कोरेश महाराजांनी दिली होती आणि दार्यावेशने ही गोष्ट हलक्यात घेतली नाही. म्हणजे त्याने थेट जुनी फाईल काढायला लावली असणार. अगदी तसाच, एखादा चित्रपटातल्या दृश्यासारखं. खरंच की काय? हो, त्याने शाही दफ्तरखान्यात शोध घ्यायचा आदेश दिला आणि बऱ्याच शोधानंतर त्यांना कोरेशने स्वतः सही केलेला मूळ फरमान सापडला. अरे वा. हे पाहून दार्यावेशने दुसरा फरमान अंदाजे इसवी पूर्व 520 काढला. त्याने केवळ थांबलेलं बांधकाम पुन्हा सुरू करायची परवानगीच दिली नाही, तर काहीतरी अधिक केलं असणार. हो, शाही खजिन्यातून त्या कामासाठी निधी देण्याचाही आदेश दिला. म्हणजे आर्थिक मदत पण केली. अगदी. आणि अखेरीस मंदिर नष्ट झाल्याच्या सुमारे 72 वर्षांनंतर इसवी पूर्व 516 मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले. महत्वाचा मुद्दा आहे, एक इमारत बांधून शहर उभं राहत नाही. बरोबर. त्यासाठी समाज लागतो, कायदे लागतात, सुरक्षा लागते. खरंय. मंदिराची पुनर्बांधणी ही फक्त सुरुवात होती. पुढचा फरमान होता समाजाच्या पुनर्बांधणीसाठी. अच्छा. तिसरा फरमान, अर्थशस्त्र पहिला, अंदाजे इसवी पूर्व 458. हा फरमान एझरा नावाच्या एका नियमशास्त्राच्या अभ्यासकासाठी होता. त्याला आणि त्याच्यासोबत इतर याजक आणि लेवी लोकांना जेरुसलेमला परत जायची परवानगी मिळाली. पण परवानगी कशासाठी? फक्त परत जाण्यासाठी की अजून काही अधिकार होते? नाही, फक्त परत जाण्यासाठी नाही. त्याला त्याहून मोठे अधिकार दिले होते. त्याला समाजात देवाचे नियम पुन्हा लागू करणे, न्यायाधीश आणि अधिकारी नेमणे. म्हणजे प्रशासकीय अधिकार. हो, आणि मंदिरातील सेवकांना करातून सूट देण्याचे अधिकार दिले. हा एक प्रकारे सामाजिक आणि धार्मिक पुनर्रचनेचा चार्टर होता. या फरमानामुळे जेरुसलेम फक्त एक प्रार्थनास्थळ न राहता एक कार्यरत समाज म्हणून पुन्हा उभं राहू शकलं. म्हणजे मंदिरासोबतच आता समाजव्यवस्था उभी केली जात होते. अगदी. आणि आता येतो तो शेवटचा, चौथा फरमान. हा तर नेहेमियाशी संबंधित आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. हो, नेहेमिया राजा अर्थशस्त्राच्या दरबारात एक खूप महत्वाचा आणि विश्वासू अधिकारी होता. राजाचा प्यालेदरदार. बरोबर. त्याला जेव्हा बातमी मिळाली की जेरुसलेम शहराच्या तटबंदीची म्हणजे भिंतींची दुरावस्था झाली आहे, त्या तुटलेल्या आहेत आणि शहर असुरक्षित आहे, तेव्हा तो खूप दुःखी झाला. आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे ह्या स्रोतांनुसार एझरा आणि नेहेमिया या दोघांनीही जेरुसलेम कधी पाहिलंच नव्हतं. हो ना. त्यांचा जन्म परक्या देशात गुलामगिरीत झाला होता. विचार करा, म्हणजे ज्या भूमीला ते मायभूमी म्हणत होते ती त्यांनी फक्त कथांमध्ये ऐकली होती. तरीही त्या भूमीसाठी त्यांच्या मनात इतकी तळमळ होती. हो, की त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. हे विलक्षण आहे. खरंच. नेहम्याने राजाकडे शहराच्या भिंती पुन्हा बांधण्याची परवानगी मागितली आणि राजाने त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहिलं. त्याने केवळ परवानगीच दिली नाही, तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि संरक्षणही पुरवलं. म्हणजे पूर्ण पाठिंबा दिला. हो, हाच तो चौथा फरमान, अंदाजे इसवी पूर्व 445. या फरमानामुळे जेरुसलेमला खरी ओळख आणि सुरक्षा मिळाली. कारण प्राचीन काळात तटबंदीशिवाय शहराला शहर मानतच नसत, ते एक गावच समजलं जायचं. तर अशी ही 4 टप्प्यांची गोष्ट आहे. मंदिराचा पाया, मंदिराची पूर्णता, समाजाची रचना आणि शहराची सुरक्षा. बरोबर. आणि इथेच हे स्रोत या सगळ्याला एका अत्यंत गूढ आणि प्रसिद्ध भविष्यवाणीशी जोडतात. पण त्या भविष्यवाणीकडे वळण्याआधी दानियलची 70 आठवड्यांची भविष्यवाणी म्हणजे नेमकं काय हे आपल्या श्रोत्यांसाठी थोडक्यात सांगता येईल का? कारण हा बायबलमधील एक अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचा भाग मानला जातो. नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कालगणना आहे. ही भविष्यवाणी सांगते की इस्रायल लोकांसाठी आणि जेरुसलेमसाठी काही विशिष्ट घटना घडण्याकरता 490 वर्षांचा कालावधी निश्चित केलाय. 490 वर्ष म्हणजे 70 गुणिले 7. हो, त्यालाच 70 आठवडे असं म्हटलं आहे. आणि ह्या कालगणनेची सुरुवात जेरुसलेमला पुन्हा वसवण्याचा आणि पुनर्बांधणी करण्याचा आदेश निघाल्यापासून होते. अच्छा. म्हणूनच हा आदेश नक्की कोणता मानायचा यावर सगळा वाद आणि चर्चा केंद्रित आहे. अच्छा. तर मग खरा खेळ इथे सुरू होतो. आपल्याकडे तर 4 वेगवेगळे आदेश किंवा फरमान आहेत. मग या भविष्यवाणीची सुरुवात कोणत्या फरमानाने झाली असं मानायचं? यावर या स्रोतांमध्ये काय म्हटलंय?
इथेच लेखक शब्दांच्या अर्थाकडे आपलं लक्ष वेधतात. भविष्यवाणीत मंदिर बांधण्याचा आदेश असं म्हटलेलं नाही, तर जेरुसलेम पुन्हा वसवल्याचा आणि पुनर्बांधणी करण्याचा आदेश असं म्हटलं आहे. आणि लेखकाच्या मते जेरुसलेम म्हणजे फक्त एक इमारत नाही, तर संपूर्ण शहर, तिथली समाजव्यवस्था, कायदे. हो, आणि सुरक्षा व्यवस्था. बरोबर. म्हणजे शब्दांचा नेमका अर्थ इथे खूप महत्वाचा ठरतो. मंदिराची पुनर्बांधणी आणि शहराची पुनर्बांधणी यात मोठा फरक आहे. अगदी. म्हणूनच लेखक म्हणतात की या भविष्यवाणीची सुरुवात पहिल्या किंवा दुसऱ्या फरमानाने नाही झाली. कारण ते फक्त मंदिराशी संबंधित होते. बरोबर. त्यांच्या मते तिसरा फरमान, जो एज्राला सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था लावण्याची परवानगी देतो, किंवा चौथा फरमान, जो नेहेम्याला शहराची तटबंदी बांधण्याची परवानगी देतो, हेच त्या भविष्यवाणीचे खरे आरंभबिंदू असू शकतात. का? कारण हे दोन्ही फरमान मिळून संपूर्ण शहराला पुन्हा जिवंत करतात. ठीक आहे, हे तर्कसंगत वाटतं. मग जर आपण तिसरा किंवा चौथा फरमान आरंभबिंदू मानला, तर आपण तिथून 490 वर्ष मोजून भविष्यवाणी पूर्ण झाली की नाही हे तपासू शकतो, बरोबर? हां, थिओरिटिकली हो. पण इथेच लेखक एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा मांडतात. कोणता? ते आपल्याला सावध करतात की आपण आजच्यासारखं कॅलेंडर घेऊन अचूक दिवस आणि महिना शोधण्याचा प्रयत्न करतो. पण त्या काळात तशी पद्धतच नव्हती. अच्छा. एका राजाची कारकीर्द मोजायलाही 2-3 वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यामुळे दोन इतिहासकारांच्या गणनेत 5 ते 10 वर्षांचा फरक असणं ही चूक नाही, तर ती त्या काळातील एक वस्तुस्थिती आहे. म्हणजे अचूक तारखांच्या मागे लागून गणितात अडकण्यात काहीच अर्थ नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? अगदी बरोबर. लेखकाचा सल्ला खूप व्यावहारिक आहे. ते म्हणतात की ह्या घटना घडल्या हे निश्चित आहे. हो. फरमान दिले गेले, ज्यू लोक परत आले, मंदिर बांधले गेले आणि शहर पुन्हा वसवले गेले. हजारो वर्षांनंतर त्यांची अचूक तारीख शोधण्यापेक्षा या घटनांचा क्रम आणि त्यांचा परिणाम समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. कधीकधी आपण गणिताच्या अचूकतेच्या मागे लागून घटनेच्या मूळ गाभ्यालाच विसरून जातो. खरंच, हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे जंगलाकडे पहा, प्रत्येक झाड मोजत बसू नका. थोडक्यात सांगायचं तर गुलामगिरीतून परत येणे आणि जेरुसलेमची पुनर्बांधणी ही काही 1-2 दिवसांची घटना नव्हती. नाही, अजिबात नाही. ती जवळपास 1 शतक चाललेली अनेक टप्प्यांची प्रक्रिया होती. हो. पर्शियन साम्राज्याच्या 4 वेगवेगळ्या फरमानांनी या प्रक्रियेला दिशा दिली. कोरेशने दार उघडले, दारियावेशने काम पूर्णत्वास नेले आणि अर्थअष्टत्तने शहराला आणि समाजाला पुन्हा जिवंत केले. ही एका शहराच्या पुनर्जन्माची कहाणी आहे. आणि यातून हेही दिसून येते की प्राचीन ग्रंथांमधून इतिहास उलगडणे किती आव्हानात्मक आणि रंजक असू शकते. हो ना. जिथे राजांची नावेही त्यांची पदवी असू शकतात आणि जिथे तारकांवर विद्वानांमध्ये मतभेद असू शकतात. त्यामुळे इतिहासाकडे पाहताना थोड्या लवचिक आणि चौकस दृष्टिकोनाची गरज असते. बरोबर. प्रयत्न केला आहे. आणि यावरून पुढे विचार करण्यासाठी एक प्रश्न निर्माण होतो. जेव्हा प्राचीन भविष्यवाण्या इतिहासाशी जोडलेल्या असतात, तेव्हा जास्त महत्वाचे काय असते? त्या भविष्यवाणीची गणितीय अचूकता, जी ऐतिहासिक तारखांच्या अनिश्चिततेमुळे प्रभावित होऊ शकते, की त्या भविष्यवाणीनुसार घडलेल्या आणि नाकारता न येणाऱ्या प्रत्यक्ष ऐतिहासिक घटना? म्हणजे गणिताला जास्त महत्त्व द्यायचं की त्यामागे दडलेल्या अर्थाला? अगदी, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.